अकोल्याच्या गांधी रोडवरील बिंदीघर हे कॉस्मेटिक दुकान आता सुरक्षित खरेदीचे ठिकाण उरले नसून वासनेचे केंद्र बनल्याचे उघड झाले आहे. दुकानात येणाऱ्या महिला ग्राहकांशी मैत्री वाढवून त्यांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना जाळ्यात ओढले जात होते. नवीन स्टॉक आल्याचे सांगून महिलांना दुकानात बोलवले जायचे आणि तिथेच त्यांच्याशी असभ्य वर्तन केले जायचे. विशेष म्हणजे पीडित महिलेचे गुपचूप व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. इतकेच नाही तर धर्मांतर केले तरच व्हिडिओ डिलीट करू असा धक्कादायक दबावही नराधमांनी टाकला. बदनामीच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला प्रतिकार केला नाही, मात्र संशयितांनी तिला फ्लॅटवर नेऊन वारंवार अत्याचार केले. या संतापजनक घटनेमुळे अकोल्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला असून अशा विकृत मानसिकतेच्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर अकोला पोलिसांनी तातडीने हालचाली करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील 2 आरोपींना अटक केली असून पोलीस आता या प्रकरणात आणखी किती महिलांना असा त्रास दिला गेला आहे याचा सखोल तपास करीत आहेत. सिटी कोतवाली या ठिकाणी अपराध क्रमांक 92/2026 जो बलात्काराचा गुन्हा आहे त्या संदर्भात दाखल झालेला आहे. गुन्ह्याचे फिर्यादी यांच्यासोबत गुन्ह्यातील आरोपी आहेत की ज्यामध्ये रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा, त्यानंतर चंदू राजू वानखडे, रहमान गॅरेजवाला आणि मोहम्मद इब्राहिम उर्फ बाबू मोहम्मद तस्लीम तेली यांनी फिर्यादीसोबत 2024 पासून ते 2026 पर्यंत वारंवार जबरी संभोग केलेला आहे आणि त्याबाबत फिर्यादींनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आरोपींना आम्ही अरेस्ट केलेली आहे आणि 2 आरोपींचा PCR घेणे आम्ही तपास अधिकारी माननीय न्यायालयात जात आहेत आणि माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे.